फक्त मराठी. खरं तर अक्कादांमुळे मी आणि माझं बाळ वाचलं. पण अक्कादांना मुलगा हवा होता. मला मुलगी झाली. नाही देऊ शकले मी त्यांना मुलगा. तरी मी देवाला सारखं विनवत होते, बाबा मला मुलगा दे, मुलगा दे. पण मुलगी झाली. अक्कादा माझ्यावर रागावल्या. नक्कीच केवढी स्वप्न त्याने पाहिली होती. मला सारखं म्हणायच्या, तुझ्या मुलाला आपण खूप शिकवायचं. अगदी गावात कोणी शिकलं नसेल इतकं खोताचा मुलगा शिकेल. आपल्या बाबासारखा काकासारखा हुशार निघेल. पण मी नाही देऊ शकले मुलगा. अक्कादा माझं आता तोड सुद्धा पाहणार नाही. काहीतरी बोलू नकोस पौर्णिमा. अगं देवाच्या मनात जे असतं ना ते होत. अक्कादांना मुलगा हवा होता. मुलगा झाला नाही याचा दोष अक्कादा तुला देणार नाहीये. इतकं तर त्यांनाही समजतं ग की ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझी काहीही चूक नाही. आणि पौर्णिमा, मूल होण्याचं तुझं वय अजून गेलेलं नाहीये. आणि हे बघ, जे झालंय त्यावर विचार करत कुढत राहण्यात काय अर्थ आहे बरं? सासूबाई, मला अजूनही मूल होऊ शकतं. हो ना, मग 10 मुली झाल्या तरी चालतील. पण मी या वाड्याला वंश देणार. आलेले बाळाच्या दुधाची वेळ झाली आहे. हो. पौर्णिमा, घे बाई. कशी सोन्यासारखी पोर आहे. सासूबाई, तिच्याकडे पाहिलं ना की सारखं वाटतं हा मुलगा का नाहीये. जवळ सुद्धा घ्यावंसं वाटत नाही. पौर्णिमा, अगं असा विचार करत बसलीस तर दूध आटून जाईल. घे बर. नाही नाही ते विचार करून आई पण नको ग नासभूस. अगं इतकं सगळं घडून सुद्धा बाळ हाताशी लागलं हे केवळ नशिबाने घडतं. नाहीतर हातीपायी धड असलेलं मूल सुद्धा डोळ्या देखत गमवावं लागतं ना. तेव्हा काय अवस्था होते तुला नाही कळायची. आई, काही नाही रे, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. तुम्हाला डॉक्टरांनी बोलवलंय. काही काळजी करण्यासारखं नाहीये ना? ते माहित नाही. बहुतेक तुमच्या बायकोला आज डिस्चार्ज मिळणार आहे. पण एक गोष्ट आहे की बाळाला इथेच ठेवावं लागेल. मी आलोच. मी जाऊ.